नमस्कार मंडळी, मी अमृता स्वागत करते आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये। स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करू देत। तर आज होती नागपंचमी। नागपंचमीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। तर व्हिडिओ जरा लेट सोडत आहे मी। तर ही मस्त अशी इथे पूजा मांडली ती माझ्या मैत्रिणीच्या घरी। तर तिने पूजेसाठी आम्हाला तिथे बोलवलं होतं। तिथे पूजेसाठी आम्ही गेलो होतो। मुंबईमध्ये वारूळ वगैरे असं काही नसतं, तर अशी घरीच पूजा मांडली जाते। मी ही पूजा फर्स्ट टाइम बघते, कारण मी गावाकडचे असल्यामुळे मला माहीत नाही मुंबईमध्ये अशी पूजा केली जाते। तर मी गावाकडे कशी पूजा केली जाते हे मला माहिती आहे। मस्त गावी वारूळ वगैरे असतं, छान नागोबाला दूध वगैरे पाजलं जातं। मुंबईमध्ये अशा काही गोष्टी होत नाही। तर इथे छान अशी यांनी पूजा करून घेतली, धूप वगैरे लावला होता। छान असा घरात धूप दरवळत होता, अगदी आनंदीमय असं वातावरण झालं होतं इथं। तर इथे छान अशी यांची पूजा करून झाली। मला काही पूजा करायला जमली नाही, कारण आम्हाला सुतक असल्या कारणास्तव मी पूजा केली नाही। त्यानंतर गार्गीला तिथे घेऊन गेले होते मी। गार्गीची मस्ती अशी चालू होती। त्यानंतर तिला सांगितलं, तर तिलाही मी तिथे पूजेसाठी बसवलं। तर तिला मी अशा ठिकाणी नेहमी घेऊन जात असते आवडीने, जेणेकरून तिलाही या गोष्टी माहिती पडाव्यात। लहान आहे पण तिलाही या गोष्टींची फार आवड आहे। तर कुठेही गेले तरी ती आनंदाने त्या सर्व गोष्टी करते। त्यामुळे मी तिला नेहमी अशा ठिकाणी घेऊन जाते। तर तिला मी इथे सांगितलं कशी पूजा वगैरे करायची। तर तिने छान अशी तिथे पूजा केली। तिला पहिलं हळदी कुंकू लावायला सांगितलेलं मी। पहिलं जमतच नव्हतं तिला करायचं, कारण लांब बसली होती। त्यानंतर तिच्याकडे मी बेलपत्र दिलं। तिने बेल वगैरे सगळं छान तिथं असं वाहिलं। पाठीमागे सर्व आवाज येत होते, तर गडबड गोंधळ होता खूप। तिचं लक्ष मागेच होतं। त्यानंतर तिला पुढे त्याला सरकून बसवलं मी आणि तिला सांगितलं मग कशी पूजा करायची। तर गार्गीने ती छान पूजा केली। मस्त अशी आमची तिची पूजा झाली इथे। मी नाही करू शकले, पण गार्गीने छान असं एन्जॉय केलं इथे। त्यानंतर या मैत्रिणीने पूजा मांडली होती तिच्या घरी। तर ही कोल्हापूर साईडची असल्यामुळे ती अशी पूजा घरी मांडते। तर तिने पूजेसाठी आम्हा सर्वांना बोलवलं होतं तिच्या घरी। छान वाटलं एकदम असं एकत्र काहीतरी सण साजरा केला तर सण साजरा केल्यासारखा वाटतं। मुंबईमध्ये अशा काही गोष्टी पाहायला भेटत नाही। गावाकडे छान एन्जॉय होतात। तर त्यानंतर इथे छान असे फोटो वगैरे काढले आणि गावी झोके वगैरे मस्त खेळले जातात। तर मुंबईमध्ये अशा गोष्टी होत नाही, तर आम्ही छोटेसे खेळ खेळायचो। त्यानंतर मी घरी आल्याने छान अशी पुरणपोळी मस्तपैकी बनवली। इथे बनवतात सार, इथे बटाट्याची भजी केली होती, काही करायची बाकी होती। इथे भात होता, तर सर्व भजी करून घेतलेली आणि ते छान असं दूध वगैरे गरम करून घेतलेलं गुळ वगैरे टाकून। तर इथे माझी सर्व भजी करून झालेली। आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट करायला विसरू नका।